आज हे आहेत. सूर्य काल अस्ताला गेला, सकाळी उगवला, संध्याकाळी अस्ताला जाईल, उद्या सकाळी उगवणारच आहे, हा प्रकाश पडणारच आहे. तसं गगनगिरी महाराज फक्त नजरेआड झाले. तुम्ही हाक माराल त्यावेळी तुमच्या समोर ते उभे राहणार आहेत, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. म्हणून मी एवढंच सांगेन, अगदी तुकाराम महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीनं नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तनाशिवाय, नामस्मरणाशिवाय दुसरा कुठलीही भक्ती मोठी नाही. तुम्ही नामस्मरण करा. फावल्या वेळामध्ये माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनी, माझ्या गुरुबंधूंनी, माझ्या भगिनींनी, माझ्या माता भगिनींनी इतकंच करावं. चालता बोलता, पाणी भरता भरता, धुणं धुता धुता, जेवण करता करता. काय अवघड आहे हो? ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमा नाही म्हणता आलं तर ओम गगनगिरी, ओम गगनगिरी, ओम गगनगिरी. अगदी ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र जेवढा सामर्थ्याचा आहे, तेवढा ओम गगनगिरी हा मंत्र सुद्धा तितक्याच सामर्थ्याचा आहे. तुम्ही तिची अनुभूती घ्या. ओम गगनगिरी, ओम गगनगिरी. मी एवढंच म्हणते. त्या पुढे तुकाराम महाराज म्हणतात, ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. तुम्ही स्वामी समर्थांचं करत असाल, तुम्ही साईबाबांचं करत असाल, तुम्ही शंकर बाबांचं करत असाल, तुम्ही गजानन महाराजांचं करत असाल, तुम्ही कुणाचं ज्याचं करत असाल त्याचं करा. पण गगनगिरी महाराजांच्या भक्तांनी मात्र ओम गगनगिरी, ओम गगनगिरी हे अखंड नामस्मरण चालता बोलता सुरू ठेवावं. अगदी मीराईबाईच्या बाबतीत ते जे आपलं अभंग आहे किंवा एक गाणं आहे ते असंच आहे. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही खर्चिली कवडी दमडी, नाही विचिला धाम, बाई मी विकत घेतला श्याम. हे ऐकल्यावर वाटतं तू असशील राजकन्या, पण कृष्णाला विकत घेण्याचं सामर्थ्य तुझ्यात कधी आलं? पण पुढच्या कडव्यामध्ये आपल्याला कळतं की जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजिले हरिनाम, जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम, म्हणून तिला ते कृष्णाला हे वश करणं शक्य झालं. तशा पद्धतीनं चालता बोलता प्रत्येकानं नामस्मरण करा. नामस्मरणाशिवाय तरुणोपाय नाही. सगळ्या संतांनी नामदेवांच्या पासून ज्ञानेश्वरांच्यापर्यंत, एकनाथांच्या पासून तुकाराम महाराजांच्यापर्यंत आणि अगदी आमच्या गगनगिरी महाराजांच्यापर्यंत, गगनगिरी महाराजांनी सुद्धा नामस्मरणाशिवाय दुसरं काही सांगितलं नाही. मी किती बोललो याचा आवाका अंदाज मला नाही, थोडं जादा बोललो असेल. तर नामस्मरणाशिवाय तरुणोपाय नाही. आता माझ्यानंतर हरिभक्तपरायण जयंत पाटलांचं, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातलेच राधानगरी तालुक्यातले एक कीर्तनकार आहेत. पहाडे आवाज आहे. ते कीर्तन करताना गगनगड सुद्धा असा दुमदुमून जातोय. ते कीर्तन करणार आहेत. तसं मी आत्ता जाता जाता एवढंच सांगितलं की गगनगिरी महाराज कुठेही गेले नाहीत. तुम्ही हाक माराल त्यावेळी ते तुमच्या समोर उभे राहणार आहेत. नामस्मरणाशिवाय तरुणोपाय नाहीत. हे मी सांगत असताना मी आता नामस्मरण मी बोलेन, माझ्या मागोमाग तुम्ही बोलावं आणि आपण इथं सेवा थांबवूया अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करतो. बोला ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. नाथाय नमः. तुमचा आवाज ऐकून महाराज इथं यावेत, इथं प्रकट व्हावेत असं वाटत असेल तर त्या आवाजात नामस्मरण होऊ दे. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. 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 ओम